पालकांनो, एक विचार करा. तुम्ही तुमच्या मुलाला सर्वात महागडे सफरचंद आणून देता, उत्तम दूध देता, ताज्या भाज्या खाऊ घालता आणि तरी सुद्धा तुमची मुलं वारंवार आजारी का बरं पडतात? त्यांना सर्दी, खोकला, पोटाचे विकार किंवा स्किन ॲलर्जी का बरं होते? नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईवडिलांनी डोळ्यात तेल घालून पाहण्याची गरज आहे. कारण आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रोज घडतोय. विरुद्ध आहार, इनकॉम्पॅटेबल फूड्स. आयुर्वेदानुसार जगातले 2 उत्तम आणि ताजे पदार्थ जरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी एकत्र केले तर ते तुमच्या शरीरात अमृत नाहीये तर स्लो पॉइझन म्हणजे विष बनतात. आणि या विरुद्ध आहाराचे 5 भयानक प्रकार आणि त्याचे तुमच्या कुटुंबावरती होणारे परिणाम आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडणार आहोत. चला तर तुमच्या मुलाच्या लाडक्या मिल्कशेक पासून सुरुवात करूयात. मुलांना फळांचा मिल्कशेक देताय, तुम्ही स्वतःच्या हाताने मुलाच्या शरीरामध्ये विष ओतत आहात. आजकाल मुलं फळं खात नाहीत किंवा दूध पित नाहीत म्हणून आया त्यांना दुधात आंबे, केळी किंवा स्ट्रॉबेरी टाकून मिल्कशेक बनवून देतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही मुलांना डबल न्यूट्रिशन देताय, पण आयुर्वेदानुसार हा सर्वात भयंकर गुण म्हणजे विरुद्ध आहार आहे. दूध हे निसर्गतः थंड गुणधर्माचे असते आणि मधुर असते. जेव्हा तुम्ही यामध्ये आंबट किंवा गोड फळ एकत्र करता तेव्हा दुधाचे फाटणे म्हणजे कर्डलिंग सुरू होते आणि हे मिश्रण मुलांच्या पोटात गेल्यावर तिथे पचत नाही तर ते सडते आणि त्याचा एक चिकट पदार्थ, विषारी पदार्थ तयार होतो. यालाच आपण आम किंवा अभिषंधी म्हणजे मार्ग ब्लॉक करणारा म्हणतो. आणि हा आम मुलांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतो. यामुळेच मुलांना वारंवार सर्दी येते आणि त्वचेवरती रॅशेस किंवा स्किन ॲलर्जी येतात. दूध आणि फळे कधीही एकत्र देऊ नका. फळे खाल्ल्यावरती किमान 2 तासांनी दूध द्या. मुलांची इम्युनिटी जर टिकवायची असेल तर विरुद्ध आहाराची ही चूक आजच थांबवा. मुलं मोबाईल किंवा टीव्ही बघितल्याशिवाय जेवतच नाही. या सवयीमुळे मुलांचा मेंदू हँग होतोय. माझं बाळ कार्टून लावल्याशिवाय एकही घास खात नाही. अनेक आया हे कौतुकाने किंवा नाईलाजाने सांगतात, पण हे आयुर्वेदातलं हृदय विरुद्ध आहाराचं सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. म्हणजे काय तर समजून घेऊया. जेव्हा बाळ डोळ्यांनी टीव्ही बघत असतं तेव्हा त्याचा मेंदू आणि संपूर्ण नर्वस सिस्टीम त्या स्क्रीन मध्ये अडकली आहे. अशा वेळी तुम्ही त्याच्या तोंडात जो घास भरवताय तो गोड आहे का तिखट आहे की आंबट आहे याचा सिग्नल त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. जेव्हा मेंदूला अन्नाची चवच कळत नाही तेव्हा पोटात पाचक रस तयार कसा होणार, डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार कसे होणार? ते अन्न पोटात नुसतंच पडून राहतं. यामुळे मुलं खातात भरपूर पण त्यांच्या अंगाला काहीच लागत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर कुपोषण. त्यामुळे जेवताना टीव्ही बंद करा. जेवण शांततेत, एकाग्रतेने आणि अन्नाशी कनेक्ट होऊनच करायला शिकवा. सकाळचं अन्न फ्रीज मध्ये ठेवून रात्री मायक्रोवेव्ह करून खाताय, तुमच्या कुटुंबाला हा आजार नक्कीच होईल. आजकाल पती पत्नी दोघेही नोकरीला असतात त्यामुळे सकाळी स्वयंपाक करून तो फ्रीज मध्ये ठेवला जातो आणि रात्री तोच मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून मुलांना आणि स्वतःला वाढला जातो. मित्रांनो, यालाच आयुर्वेदामध्ये संस्कार विरुद्ध आहार म्हणतात. निसर्गाचा नियम असा आहे की अन्न शिजवल्यानंतर 3 तासाच्या आत ते खाल्लं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अन्न फ्रीज मध्ये म्हणजे अति थंड ठेवता आणि नंतर थेट मायक्रोवेव्ह मध्ये रेडिएशनवर अति गरम करता तेव्हा त्या अन्नामधील प्राण ऊर्जा म्हणजे लाईफ फोर्सेस आणि सगळी पोषक तत्व जळून खाक होतात. ते अन्न फक्त पोट भरायला कामी येतं, शरीराला पोषण देत नाही. त्यामुळे आजकाल तरुण वयामध्ये पचनाचे भयंकर आजार, ऍसिडिटी आणि कॅन्सर सारखे गंभीर आजार वाढत आहेत. त्यामुळे नेहमी ताजं आणि गरम अन्न खाण्याचे संस्कार मुलांना द्या. वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यामध्ये मध टाकून पिताय, तुम्ही स्वतःच्या हातानं विष तयार करत आहात. आजकाल वजन कमी करण्याचं फॅड इतकं आलंय की प्रत्येक जण सकाळी उठून गरम पाण्यात किंवा गरम ग्रीन टी मध्ये मध मिसळून पितोय. पण आयुर्वेद स्पष्ट सांगतो की हा संयोग विरुद्ध आहार आहे. मध हा शीतल आणि थंड गुणाचा आहे आणि जेव्हा मधाला उष्णता दिली जाते किंवा तो गरम पदार्थाबरोबर मिसळला जातो तेव्हा त्याचे रासायनिक स्वरूप म्हणजे केमिकल स्ट्रक्चर बदलतं आणि तो शरीरामध्ये विषासमान टॉक्सिक काम करतो. गरम मधाचे कधीही पचन होत नाही. तो तुमच्या आतड्यांना चिकटतो आणि अंगाला सूज येणे, इन्फ्लेमेशन किंवा रक्तविकार निर्माण करतो. मध काही वाईट नाही. मधाचा फायदा घ्यायचा असेल तर तो कायम सामान्य तापमान म्हणजे नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये घ्यावा. हॉटेलमध्ये गरम गरम जेवल्यानंतर लगेच कोल्ड आईस्क्रीम किंवा ब्राउनी खाताय, ही एक सवय तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. शनिवारी रविवारी फॅमिली बरोबर बाहेर जेवायला जाणे हा सगळ्यांचा आवडीचा विषय असतो. आपण मसालेदार, चमचमीत आणि अतिशय गरम जेवण जेवतो आणि शेवटी काहीतरी गोड आणि थंड होऊ द्या म्हणून सिझलिंग ब्राउनी किंवा आईस्क्रीम, कोल्ड आईस्क्रीम खातो. हा थंड आणि गरमचा म्हणजे हॉट आणि कोल्डचा गुणविरुद्ध आहार आहे. तुमच्या पोटात अन्न पचवण्यासाठी जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो. जळत्या विस्तवावरती एकदम बर्फाचे पाणी ओतले तर काय होईल? आग विझून जाईल. अगदी तसेच गरम अन्नावरती आईस्क्रीम खाल्ल्याने तुमची पचन शक्ती पूर्णपणे ठप्प होते. यामुळे अन्नाचे पचन न होता ते सडते आणि त्वचा विकार किंवा पांढरे डाग यासारखे भयंकर आजार निर्माण होतात. तर पालकांनो, आज आपण पाहिले की विरुद्ध आहार म्हणजे केवळ चुकीचे अन्न नव्हे तर अन्नाशी खेळलेला तो एक अत्यंत घातक खेळ आहे. या व्यतिरिक्त काल विरुद्ध म्हणजे थंडीत आईस्क्रीम खाणे आणि देश विरुद्ध म्हणजे महाराष्ट्रात राहून रोज बाहेरचे किंवा दाक्षिणात्य अति आंबट उष्ण पदार्थ खाणे यासारख्या सवयी सुद्धा आपल्याला आजारी पडतात. हो, अपवाद फक्त एकच आहे. जे नियमित व्यायाम करतात, स्विमिंग, सायकलिंग, योगासने करतात, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे, तरुण आहेत आणि ज्यांचा अग्नी अत्यंत प्रबळ आहे, त्यांना हा विरुद्ध आहार लगेच बाधत नाही. पण आपल्या मुलांना आणि स्वतःला या स्लो पॉइझन पासून
वाचवणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. जर तुमच्या शरीरात या विरुद्ध आहारामुळे आम किंवा टॉक्सिन्स साचला असेल तर तो काढण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. गोसत्व फाउंडेशनची आयुर्वेदिक आहार प्रमाणित औषधं अत्यंत प्रभावी ठरतात. या 5 विरुद्ध आहारापैकी तुम्ही किंवा तुमची मुलं नकळत कोणती चूक करत होता मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांच्या आणि फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून पुढची पिढी निरोगी राहील. चॅनलला सबस्क्राईब करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.